Answer online YouTube channel. To get latest video, please subscribe this channel. ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. आज आपण मानवी डोळा आणि त्याचं जे वर्किंग आहे डोळ्यामध्ये असलेलं लेन्स ते बघणार आहोत. फर्स्ट इथे जर आपण बघितलं कन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमन आय जो आहे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, कशा प्रकारे कोणकोणते पार्ट कुठे आहेत हे आपल्याला ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सेकंड डायग्राम जर आपण बघितले ॲक्च्युली ह्युमन आय काय असतो आणि तिथे कोणकोणते पार्ट आपल्याला दिसतात ते आपल्याला ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. मग बघूया आपण थिअरॉटिकली. देर इज ए very thin transparent cover membrane on human eye. This is called cornea. जर आपण ह्युमन आय जर बघितला त्या ह्युमन आय मध्ये सर्वात इथे बघा हा जो सर्वात ट्रान्सपरंट काय आहे लेअर आहे त्याला मेम्ब्रेन पण म्हणतात. हा जो लेअर आहे त्या लेअरला काय म्हणतात कॉर्निया. देन लाईट एंटर्स द आय थ्रू इट. हा ट्रान्सपरंट असल्यामुळे यामधनं लाईट काय होणार आहे पास होणार आहे. मॅक्सिमम अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ॲट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. मग हा ट्रान्सपरंट असल्यामुळे मॅक्सिमम अमाऊंटमध्ये इन्सिडेंट रे काय होतात रिफ्रॅक्ट होतात. कुठे आयमध्ये कशामधनं आउटर सरफेसवरनं कॉर्नियाच्या. There is a dark fleshy screen behind the cornea. This is called the iris. मग आता जर आपण बघितलं हा जो कॉर्निया आहे हा जो ट्रान्सपरंट लेअर आहे त्याच्या बिहाइंड काय आहे डार्क फ्लेशी स्क्रीन आहे ही जी आपल्याला दिसते त्यालाच काय म्हटलं जातं इरिस. द कलर ऑफ द इरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. जे इरिस आहे ज्याला आपण बुबुळ म्हणतो त्याचा एकच कलर असतो असं नाही. प्रत्येकाचा तो जो कलर आहे तो काय असतो डिफरंट असतो. देर इज ए स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ दिस इरिस विच इज कॉल्ड प्युपिल. जर आपण त्या इर्ष्यामध्ये जर बघितलं जे स्मॉल होल असतं इथे आपण बघूया हे जे स्मॉल होल हेड जे आपल्याला दिसतंय इथे ते काय आहे प्युपिल आहे. त्यानंतर ज्याचा डायमीटर आहे तो काय होतो सर्वांचा चेंज. त्या होलचा डायमीटर काय होतो चेंज होतो अकॉर्डिंग टू कंडिशन. द प्युपिल कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. किती अमाऊंटमध्ये आईजमध्ये तो लाईट एंटर करायचा हे कोण डिसाईड करतं किंवा हे कंट्रोल करायचं काम कोण करत असतं प्युपिल. इफ लाईट फॉलिंग ऑन आय इज टू ब्राईट प्युपिल कॉन्ट्रॅक्ट व्हाईल इफ लाईट इज डिम इट विडन. आता जर आपण बघितलं जो प्युपिल आहे तो काय करतो की किती अमाऊंटमध्ये लाईट एंटर करायचं कंट्रोल किती अमाऊंटमध्ये लाईट एंटर करायचं आहे हे कंट्रोल करण्याचं काम करतो. मग ज्यावेळेस लाईट रेज आईजवरती पडतात त्याचे कलर जर ब्राईट असतील तर त्यावेळेस तो प्युपिल काय होणार आहे कॉन्ट्रॅक्ट होतो. आणि जर लाईट डीप असेल तर त्याचं डायमीटर काय होणार आहे वाढणार आहे तो काय होणार आहे विडन होणार आहे. ऑन द सरफेस ऑफ द इरिस देर इज अ पल्च ऑफ ट्रान्सपरंट लेअर. There is a double convex transparent crystalline lens just behind the pupil. त्यांनी काय सांगितलं की प्युपिलच्या बॅक साईडला एक ट्रान्सपरंट लेअर असतो त्यालाच काय म्हटलं जातं क्रिस्टलाइन लेन्स. प्युपिलच्या बिहाइंड जर आपण इथे प्युपिल आहे त्याच्या बिहाइंड काय आहे ही ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन काय आहे कॉन्व्हेक्स लेन्स आहे प्युपिलच्या मागे. The lens provides small adjustment of focal length to focus the image. ही लेन्स स्मॉल ॲडजस्टमेंट असलेली म्हणजे स्मॉल फोकल लेंथ असलेली ही एक लेन्स आहे ती काय करते इमेज फॉर्म करते फोकसवरती. दिस लेन्स क्रिएट रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन इनसाइड द आय. आता जर आपण बघितलं इथे
तर ह्युमन आयमध्ये कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करतात आणि ती जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे तिला एक पर्टिक्युलर फोकल लेंथ असते. त्यामुळे ती फोकसवरती काय करते, इमेज फॉर्म करते. मग ती जी इमेज आहे तिचं नेचर काय असतं, रिअल अँड इन्व्हर्टेड. This screen is made of light sensitive cell and is called the retina. आता आपण बघितलं की जसं प्युपिल काय करतं, किती अमाऊंटमध्ये लाईट एंटर करायचं हे डिसाईड करतं किंवा कंट्रोल करण्याचं काम करतं. तर यामध्ये जो क्रिस्टलाइन्स लेन्स आहे त्या क्रिस्टलाइन्स लेन्सवरती इन्सिडेंट रे पडतात आणि रिफ्रॅक्ट होऊन इमेज फॉर्म होते. ती जी स्क्रीन आहे ती स्क्रीन कशापासून बनलेली असते तर लाईट सेन्सिटिव्ह सेल्सने आणि त्यालाच काय म्हटलं जातं, रेटिना. जर आता आपण डायग्राममध्ये जर बघितलं तर रेटिना कुठे असतात, इथे हा पोर्शन कसला आहे, रेटिनाचा आहे. This cell get excited when light fall on them and generate electric signals. आता त्या ज्या सेल्स आहे ह्या लाईट सेन्सिटिव्ह आहेत, त्यामुळे जेव्हा त्याच्यावरती त्या सेलवरती लाईट पडतो तेव्हा ते काय होतात, एक्साइट होतात आणि इलेक्ट्रिक सिग्नल जनरेट करतात. These signals are conveyed to brain through the optic nerve. आणि तो जो सिग्नल आहे तो ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, ऑप्टिक नर्व. इथे आपल्याला दाखवले ह्या काय आहे, ऑप्टिक नर्व. Later, the brain analyze this signal and convert them in such a way that we perceive the object as they actually are. आणि ब्रेन काय करतो, ऑप्टिक नर्वने जो सिग्नल पाठवेल त्याला ॲनालाइज करतो आणि त्याला कन्वर्ट करून आपण काय करतो, तो ऑब्जेक्ट प्रिसिव्ह करतो. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला जे ॲक्ट करायचं असतं ते ॲक्ट केलं जातं. इथे जर आपण बघितले डायग्राम दिले, द चेंज इन शेप ऑफ द लेन्स व्हाईल सीइंग डिस्टिंक्ट अँड नियर बाय ऑब्जेक्ट. जेव्हा आपण लांब दूरवरचा आणि जवळचा ऑब्जेक्ट बघतो त्यावेळेस लेन्सचा जो शेप असतो तो कशा प्रकारे चेंज होतो हे दाखवलेलं आहे. डिस्क्रिप्शन बघूया आधी. While seeing object at large infinite distances, the lens of eye becomes flat and its focal length increases as shown in part of figure 7.12. इथे जर आपण बघितलं जेव्हा दूरवरचं ऑब्जेक्ट बघायचं असेल त्यावेळेस ही जी लेन्स आहे ती लेन्स काय होते, फ्लॅट होते आणि फ्लॅट झाल्यामुळे फोकल लेंथ काय होणार आहे, इन्क्रीज. While seeing nearby object, the lens becomes more rounded and its focal length decreases as shown in the part B of figure 7.12. This way, we can see object clearly irrespective of their distance. आणि जर ऑब्जेक्ट जवळ असेल तर ती जी लेन्स असते ती काय असते, राऊंडेड असते आणि राऊंडेड असल्यामुळे तिची फोकल लेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. अशा प्रकारे जवळ झालेलं लांबचं जर ऑब्जेक्ट असेल तर कशा प्रकारे लेन्स चेंजेस दाखवतात हे आपण इथे बघितलं. द कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर नीड इज कॉल्ड इट्स पॉवर ऑफ अकोमोडेशन. आता लेन्सची कॅपॅसिटी ती काय करते, पर्टिक्युलर रेंजपर्यंत जेवढी नीड आहे तेवढ्यापर्यंत फोकल लेंथ ॲडजस्ट करायचा प्रयत्न करते आणि ती जी ॲडजस्टमेंट किंवा ती जी कॅपॅसिटी असते लेन्सची त्यालाच काय म्हटलं जातं, पॉवर ऑफ अकोमोडेशन. Although the elastic lens can change its focal length to increase or decrease it, it cannot do so beyond a limit. त्याचप्रमाणे इलेस्टिक लेन्स असते ती पण फोकल लेंथ चेंज करते, एक तर कमी करू शकते किंवा वाढवू शकते, पण तरीही त्याला एक पर्टिक्युलर लिमिट असतं. The minimum distance of an object from a normal eye at which it is clearly visible without stress on the eye is called minimum distance of distinct vision. इथे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आपल्या नॉर्मल आय असेल म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा डिफेक्ट नसेल तर त्याला मिनिमम जे डिस्टन्स दिसतं, मिनिमम डिस्टन्सवरती एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो बघताना त्याला कोणत्याही प्रकारचा डोळ्यांवर स्ट्रेस येत नाही,
त्या डिस्टन्सला काय म्हणतात, मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. द पोझिशन of the object at this distance is called near point of eye from a normal human eye. The near point is at 25 centimeter. मग असं जे नियर डिस्टन्स आहे की जिथे आपल्याला त्या डिस्टन्सला ऑब्जेक्ट तुम्हाला काय होतं, क्लिअरली दिसू शकतो विदाऊट एनी स्ट्रेस ऑन आय. दॅट पॉईंट इज कॉल्ड नियर पॉईंट and the distance is 25 centimeter. The furthest distance of an object from a human eye at which it is clearly visible without stress on the eye is called furthest distance of distinct vision. मग असं पण की असं दूरवरचं पण की जिथपर्यंत बघितल्यानंतर डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येत नाही, त्याला काय म्हणतात, फर्देस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ॲट दिस डिस्टन्स इज कॉल्ड द फार पॉईंट ऑफ द आय. आणि ती जी पोझिशन आहे ऑब्जेक्टची, ज्या डिस्टन्सवरती तो ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे त्याला त्या पॉईंटला काय म्हणतात, फार पॉईंट ऑफ द आय. फॉर नॉर्मल ह्युमन आय द फार पॉईंट इज ॲट इन्फिनिटी. आणि नॉर्मल आयसाठी तो फार पॉईंट काय आहे, इन्फिनिटी. यावरनं दोन गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे नियर पॉईंट आहे 25 सेंटीमीटर अँड फार पॉईंट फॉर नॉर्मल आय इज ॲट इन्फिनिटी. देन डू यू नो द आय बॉल is approximately spherical and has a diameter of about 2.4 centimeter. The working of lens in human eye is extremely important. The lens can change its focal length to adjust and see object at different distances. In a relaxed state, the focal length of healthy eye is 2 centimeter. The other focus of eye is on the retina. आता त्याने लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं आहे की आईचा जो आयबॉल आहे तो स्पिरिकल शेपमध्ये आहे ॲप्रॉक्सिमेटली, आणि त्याचा जो डायमीटर आहे तो आहे 2.4 सेंटीमीटर. जर आपण बघितलं तर ह्युमन आय जो आहे त्याच्यामध्ये असलेली जी लेन्स आहे त्याचं वर्किंग फार इम्पॉर्टंट आहे, कारण की त्या लेन्समुळेच आपण काय करू शकतो, ऑब्जेक्ट बघू शकतो. आणि ती लेन्स काय करते, डिफरंट फोकल लेंथ ॲडजस्ट करते. जवळचं ऑब्जेक्ट बघायचं असेल किंवा दूरवरचा ऑब्जेक्ट बघायचा असेल, डिफरंट डिस्टन्ससाठी डिफरंट फोकल लेंथ काय करते, चेंज करते. आणि रिलॅक्स स्टेटला आपण जर बघितलं हेल्दी आयची, तर रिलॅक्स स्टेटला फोकल लेंथ जी आहे हेल्दी आयची ती आहे 2 सेंटीमीटर. आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर फोकस काय होतो आयचा, चेंज होतो किंवा फोकल लेंथ चेंज होते. तर कोणत्या डिस्टन्सला ठेवलेला आहे त्यावरती तो ऑब्जेक्ट, त्यावरती फोकल लेंथ काय केली जाते, चेंज केली जाते.